आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो हे काय, किती भिजलात तुम्ही? थांबा मी टॉवेल देते, डोकं पुसा. हे घ्या, डोकं पुसा नाहीतर सर्दी होईल. काही होत नाही. आज ना कामाचा लय लोड होता, आपण अशा फटक्यात सगळी कामं ओरकवली. आणि बरं का, आपली सगळी प्रोडक्ट्स रजिस्टर झाली आहे. लवकरच अप्रुव्हल पण मिळेल, म्हणजे आपल्याला ब्रँडिंग सुरू करता येईल. वा, म्हणजे आता पुढची तयारी करायला लागेल आपल्याला. हो ना, आणि अशाच ऑर्डर मिळत राहिल्या ना तर मशिनरी पण वाढवावी लागणार आहे. आजच मी सीएला लोनची फाईल दाखवून आलोय. अजून काही कागदपत्रांची गरज लागणार, त्यासाठी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन ते लेटर आणायचंय मला. हा, म्हणजे उद्याच्या उद्या जाऊन ते घेऊन येतो आणि आपल्याला अजून लोन मिळवता येईल. अहो काय झालं, माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तुमचं. कसला विचार करताय? अप्पांना परत कसं आणायचं याचा विचार करत होते. आता कशाला तुम्ही त्यांचा विचार करताय? निशांत, काही झालं तरी मला हे घडवून आणायचंय. तुम्ही या आधी बस. या या आपण बसून बोलूया. हे बघा, जे चाललंय ना ते सगळं चांगलं चाललंय. अहो तुम्ही कशाला त्यांना परत आणण्याच्या भानगडीत पडताय? अहो ते पण या घराचा भाग आहेत आणि त्यांनी या घरासाठी किती गोष्टी केल्या तुम्हाला माहितीये. अहो तुम्ही पण ह्या घरासाठी खूप काही केलंय, पण त्याचं त्यांना काही आहे? आजपर्यंत नुसता राग राग करत आलेत तुमचा, तरी पण तुम्ही त्यांचाच विचार करताय. अहो त्यांच्यासाठी नाही, निदान ईश्वरीताईंसाठी तरी मला वाटतं. त्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय ना. बरं मग ठीक आहे, आपण ईश्वरी वहिनींसाठी काहीतरी करूया, त्यांना हिंमत देऊया. पण अप्पांचा नाद सोडून देऊया प्लीज. त्यांना लय आडमुठ आहे. चांगलं काय हे सगळं कळत असून सुद्धा त्यांना त्यांचा मीपणा नडतो. आणि त्यांना पश्चाताप व्हायचाच असता ना, तर जेव्हा अक्कांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं ना तेव्हाच व्हायला पाहिजे होता. पण झाला का? नाही ना. बरोबर आहे तुमचं. त्यांना जर यायचं असतं तर एव्हाना ते आले असते. तेच तर म्हणतोय मी, ते ना कधीच सुधारणार नाही. मी उगाच विचार करत बसले. सोडून देते, तुम्ही आधी शर्ट बदलून घ्या बरं. हा. हे घ्या. अहो काय करताय? मला तुमची ऊब हवी आहे. सावटपणा पुरे झाला. दरवाजा उघडाय, कोणीतरी बघेल. सोडा. कुणी बघत नाही. संजीवनी, होय संजीवनी. अरे तू आला होय. हा हा. संजीवनी कुठं आहे? संजीव मला नाही माहिती. इथं नाहीये. तू काहून असा उभा आहे? अगं ते मला थंडी वाजू राहिली ना, म्हणून अशी ब्लँकेट घेतली मी. अरे मग अंग पुसायचं ना. मीच पुसून देते बाबा तुला. आके नको, मी पुसून घेईन ना. अरे अगं तुला संजीवनी हवे आहेत ना? हा, त्या माझ्यासाठी गरम दूध आणायला गेल्यात किचन मध्ये. हा, जा तू किचन मध्ये जा, तिथेच भेटतील तुला. अरे मग आधी नाही का सांगायचं? जाते किचन मध्ये. हा पण अंग पुसून घे बाबा. हा, अंग पुसून घे तू. संजीवनी, निशांत अहो सोडा ना. असं नाही जाऊ देणार मी. सासूबाई मला बघायला किचन मध्ये गेल्या. मी तिथे नाहीये म्हटल्यावर ते पुन्हा इकडे येतील. सोडा बरं. आणि मी तुम्हाला जाऊ दिलं नाही तर? प्लीज जाऊ द्या ना. एका अटीवर. काय? तुम्ही आजपासून आतापासून मला आहू जाहू करायचं नाही. फक्त निशांत म्हणायचं. मी पण तुम्हाला फक्त संजू म्हणून हाक मार.
आपण दोघं बरोबरीचे आहोत हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. आहा. आत्ताच म्हणा. निशांत, मला जाऊ दे. शाबास संजू. नमस्कार मॅडम. नमस्कार. आप्पा तिकडे आहेत, तुम्ही त्यांना तिकडे जाऊन भेटा. आप्पासाहेबांनी तिकडे पाठवलंय. कशासाठी? त्यांनी सांगितलं की तुम्हा चौघींना परत कंपनीच्या MD पदावर घ्यायचं आहे, त्यामुळे डॉक्युमेंट्सवर तुमच्या सह्या हव्या. या फाईल्स मी इथे ठेवून देतो, तुम्ही सह्या करून ठेवा. मी येतो. निशांत, प्रशांत भाऊजी, श्रीकांत भाऊजी, बाहेर या. काय झालं संजू? ताई, काय झालं संजीवनी? काय झालं? या फाईल्स. कसल्या फाईल्स आहेत? आप्पांनी अकाउंटंट कडे या फाईल्स पाठवल्या. ते आम्हा चौघींना पुन्हा MD करणार आहेत. आणि या फाईल्सवर त्यांना सह्या हव्यात आमच्या. ए संजीवनी, आपणचा काहीतरी नवीन डाव असेल आता. पण आता आपली स्वतःची कंपनी आहे ना, नको ती झंझट. खरंच अशी अप्पांची इच्छा आहे? इच्छा आहे म्हणून तो पाठवल्या ना फाईल. मी विचारत होतो आत येऊ का, म्हणजे मला यायचंय आणि ह्यात कुठला डाव नाही बर का. आता मी जे काही घरात येतोय ते माझ्या आक्कीचा पोरगा म्हणून, माझ्या भावांचा मोठा भाऊ म्हणून आणि ईश्वरीचा नवरा म्हणून. येऊ? अहो या ना, या आत या. नाही थांबा. आप्पासाहेबांनी या घरात यायचं का नाही यावर आपण आधी मतदान करूया. आओ या ना, या.
आके तुझा गुन्हेगार आहे मी, मला माफ कर. तू माझ्या तुबाडीत मारली नसती तर माझी चूक माझ्या लक्षात नसते आली. माफ करा की. अरे मी सटकेल डोक्याचा आहे, पण तुम्हाला तर कळायला पाहिजे होतं ना. अरे अशा हुशार बायका तुम्हाला भेटल्या नसत्या तर काय झालं असतं तुमचं. अप्पा येडा आहे का. पाय नको पडू माझ्या, खरंच नाही, नको पडू. पण पठ्ठ्या हुशार निघालास तू, आमच्यात तू एकटा हुशार निघाला. मला खरंच तुझा लय अभिमान. अहो, हे काय करताय तुम्ही? सगळ्यात मोठा गुन्हेगार मी तुझा आहे. आतापर्यंत खूप त्रास दिला तुला, लई वाईट वागलं तुझ्याशी, पण तरी मुकाट्यानं सगळं सहन केलं. जमलं तर माफ कर. मनीषे, रेणुके, तुमचं पण मी तेवढाच अपराधी आहे. जमलं तर माफ करा. ही चिमुरडी या घरात आली नसती ना तर या घरानं हा दिवस कधीच बघितला नसता. अरे तुम्हाला लढायला लावण्यापासून तुम्हाला खंबीर उभं केलं तिनं. चिमणीनं कधी दर्याची हाव धरू नये असं म्हणते, पण ह्या चिमुरडीनं धरली आणि हा दर्यासारखा आप्पावर मात केली. खरंच लय अभिमान आहे तुझा, खूप अभिमान. शाब्बास सुनबाई, शाब्बास. बरं, तुम्हा सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची. तुम्हाला जसं मी त्रास दिला तसा बाहेरच्या लोकांना पण खूप त्रास दिला. काही लोकांचे आयुष्य बर्बाद केले, आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळाली पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही? साहेब चला. हा, 2 मिनिट. मी माझे सगळे गुन्हे कबूल केलेले आणि पोलिसांना शरण गेलेलो आहे.
आणि म्हणूनच मला 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे मी माझं प्रायश्चित्त भोगल्याशिवाय आणि शिक्षा भोगल्याशिवाय या घरात परत येणार नाही. येतो. चला साहेब. अहो अगं नको ना जाऊ. अगं तू कशाला रडते? उलट तुला अभिमान वाटला पाहिजे, आपला नवरा बदलला, चांगल्या मार्गाला लागला. आता तुलाच तर खंबीर राहायचंय ना. मी नाहीये घरात तर तुझ्याच खांद्यावर सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. मी लवकरच शिक्षा भोगून परत येईन. या घरची मोठी सून म्हणून या सगळ्यांची काळजी घ्यायची. हा नाही तर मग मी रागवण. हा रडू नको. अय निशान, हा अप्पा. संजीवनीची साथ सोडू नको हा कधी. तिच्यासारखी लक्ष्मी परत नाही भेटणार. काळजी घ्या एकमेकांची. सगळ्यांची काळजी घ्या. रडू नको. अक्की येतो का? ताई, आपल्या कंपनीचं सगळं प्रोफाईल इथे दिसेल. गेल्या 2 वर्षाचं टर्नओव्हर, प्रोडक्ट डिटेल सगळं मेन्शन केलंय मी. ओके. आणि ताई, तुम्हाला इन्व्हेस्टर्सना सगळा ग्राफ नीट एक्सप्लेन करायचा आहे. बाकी सगळं पीपीटी मध्ये आहेच आहे. ओके, गॉट इट. हे बघा, आमचं प्रेझेंटेशन रेडी आहे. एकदा बघून घ्या ना कसं वाटतंय ते. अरे वा, मस्त आहे. गुड. निशान भाऊजींनी खूप मदत केली. वा. बरं, पुढच्या आठवड्यात आपली पुण्याची मीटिंग फिक्स झाली आहे. आपल्याला पुण्याला जायचंय. डन. चला आता मस्त चहा घेऊया. चहा झालाय का? हे ऐका ऐका, एक भारी बातमी घेऊन आलोय. काय? आपण नवीन फॅक्टरी टाकणार आहे ना, त्याच्या प्लांट साठी जी जागा बघत होतो ना, त्याचं काम ओके मध्ये डन झालंय. अरे वा. यस. वा 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 वा, सगळं कसं छान चाललंय नाही. घ्या प्रसाद घ्या. अरे थांब रे, ह्याची लयच घाई. सगळ्यात शेवटी तुला. हा आता घे, खा. सासूबाई बसा ना. अगं पण बसा. बर. अरे रुक, इथं बघ. हो. या. अगं बाई, काय प्रेम तू चाललंय नवऱ्याचं. छान आहे, पण छान आहे. असंच राहू दे, राहू द्या. काय र, झाला की नाही चहा? हा घ्या गरमागरम चहा. आप्पा येवलेकरच्या हातचा स्पेशल गिर गाईच्या दुधाचा चहा घ्या. अहो, तुम्ही पण येताय ना मीटिंगला? माझं तिथं काय काम आहे तेव्हा? अहो चला ना. नाही नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी काही येत नसतो. आता पुण्याच्या मीटिंगला येतीलच ना ते आपल्या बरोबर. हो आप्पा, जागेचं फायनल झालंय. जागा तरी बघायला चला ना. अरे बाबा, माझं काय काम आहे तिथं? ह्या चौघींवर माझा भरपूर विश्वास आहे, कळलं का? तर तुम्ही जा आणि तुमचं काम नीट करा, कळलं? माझं काही नाही. मी आता काय करणार, मी फक्त वर्कर लोकांमध्ये राहणार. त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं जाणून घेणार आणि त्याच्यावर काम करणार, कळलं का? त्या ऑफिसमध्ये बसून मिटिंगा फिटिंगा करण्याचं, या अडाण्याचं ते काम नाही.
ते तुमचं काम. कळलं? काही येत नाही म्हणता आणि प्रेमाने एवढा छान चहा पाचता. हा आता थोडं थोडं शिकतोय, बघू जमतंय का. हा बरं सांगा ना कसा झालाय चहा. एक नंबर. मस्त. प्या प्या. त्या प्रेझेंटेशनचं नीट सांगा ताई. बरे अरे गप्पा काय मारत बसले, जायचंय ना कामाला. आवरा ना पटापट, द्या पटापट चहा. चला आवरा आवरा. हो जा तो जा. सावकाश जा ग मनीषा. हा नाही तर धांदल असते ना तिची म्हणून म्हणलं.